भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालिसासाठी कोणताही खास नियमाची आवश्यकता नसली तरी काही बेसिक नियम आहेत, तर आपल्याला फॉलो करावं लागतील. तर ते नियम काय आहेत तर आपण बघूयात. तर लहान लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते, की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात. म्हणूनच त्यांच्या भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात. अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानची पूजा करतो तो समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला होतो. हनुमान चालिसाच्या नियमित पठणाने भगवान प्रसन्न तर होतातच आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते. आता हनुमान चालिसामध्ये सुमारे 40 चौपाया आहेत. अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमाचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात. परंतु त्याआधी जर तुम्हालाही बजरंगबलीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली जरूर लिहा. तर कोणत्याही चौपाईमधून पठण सुरू करू नका. तर ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका. कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही. तर दुसरा असा आहे की स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत पठण करा. तिसरा असा आहे तामसिक भोजन आणि मद्याचं सेवन. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असताना तर तामसिक भोजन किंवा मद्याचं सेवन कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावेत. तेव्हाच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल. तर चौथा असा आहे कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्लभ व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका आणि गरिबांची मदत करा. पाचवा असा आहे जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका. जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही. विवाहित पुरुषाने कोणत्याही परकी स्त्रीशी संबंध ठेवू नयेत आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांशी संबंध ठेवू नयेत. जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहावे. सहावा असा आहे गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. सातवा असा आहे कोणताही अपराध करू नका आणि मुळात खोटे बोलू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते. आठवा असा आहे हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका. हनुमान चालिसाचे पठण करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी धैर्यपूर्वक पठण करा. नववा असा आहे रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. हनुमान रामाचे परमभक्त आहेत, म्हणून रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका. 10वा असा आहे तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा. त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि
कमीत कमी 3 वेळा ते 108 वेळा चालिसाचे पठण करा. 11वा असा आहे, मनात अनुचित विचार आणू नका. हनुमान चालिसाचे पठण करताना मनात कोणत्याही प्रकाराचे अनुचित विचार आणू नका. चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. 12वा असा आहे, मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन. तर हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन जरूर करावे. हनुमान मंदिरात जाऊन घीचा म्हणजे तुपाचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात. 13वा असा आहे, चुकीच्या संगतीत राहू नका. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचा पतन निश्चित आहे, म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. 14वा असा आहे, ज्योतिषानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करा. आणि ज्योतिषानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा. 15वा सूतक काळ. तर परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सूतक काळ मान्य असतो. या काळात हनुमानासह कोणत्याही देवी देवताची पूजा करू नये आणि मंदिरातही प्रवेश करू नये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.